1 ऑक्टोबर पासून रेल्वे तिकीट ते ऑनलाईन पेमेंटच्या नियमात बदल करण्यात आले आहेत। जर तुम्ही येत्या काही दिवसात कुठे बाहेर फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कामाचा आहे। रेल्वेच नाही तर ऑनलाईन पेमेंटसाठी यूपीआयचा वापर करत असाल तर डिजिटल पेमेंटच्या नियमातही बदल करण्यात आलाय। या बदलांचा नक्कीच तुमच्या जीवनावर काही ना काही परिणाम होणार। तर मग काय बदल करण्यात आलेले आहेत आणि त्याचा तुमच्या लाईफस्टाईलवर काय इफेक्ट होईल हेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन महिना म्हणजे अनेक नवे नियम, नवे बदल आणि त्याचा थेट सर्वसामान्यांवर होणारा परिणाम। यंदा ऑक्टोबर महिना सुरू होताच तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अनेक नियम बदलणार आहेत। रेल्वे प्रवासापासून ते पेन्शन इन्व्हेस्टमेंट पर्यंत आणि डिजिटल पेमेंट पासून ते ऑनलाईन गेमिंग पर्यंत अनेक क्षेत्रात नियम बदलण्यात आलेले आहेत। त्यामुळं 1 ऑक्टोबर पासून सुरू होणारे नवे बदल काय तेच एक एक करून जाणून घेऊयात। सर्वात आधी रेल्वे तिकीट बुकिंग मध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आलाय। वाढलेल्या एजंटच्या संख्येमुळे सामान्य प्रवाशांना तिकीट मिळत नव्हतं, त्यासाठी आता रेल्वेनं प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय। IRCTC वरून तिकीट बुक करताना सुरुवातीचे 15 मिनिटे आता एजंट तिकीट बुक करू शकणार नाही। झालं तर मग आता नो टेन्शन, तिकीट बुक करा। त्यात IRCTC ची साईट हँग नाही झाली म्हणजे नशीब समजा, पण तुमचंही इंटरनेट कनेक्शन नीट चालेल याची मात्र खात्री करून घ्या। पुढचा बदल काय तर दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे डिजिटल पेमेंट बाबतचा आहे। 1 ऑक्टोबर पासून NPCI ने UPI चे रिक्वेस्ट फॉर मनी हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेतलाय। बरं, आता रिक्वेस्ट फॉर मनी हा फीचर काय, अशा गोंधळात जर तुम्ही पडला असाल तर आधी ते समजून घेऊया। रिक्वेस्ट फॉर मनी हा असा फीचर आहे, या फीचरचा वापर कुणीही तुम्हाला पेमेंट रिक्वेस्ट पाठवण्यासाठी करू शकतो। याचा अनेकदा फ्रॉड आणि फिशिंगसाठी मिसयूज केला जातो। आता ते बंद झाल्यामुळं डिजिटल व्यवहार आणखी सेफ होतील। पेन्शन योजनेतही इंटरेस्टिंग बदल करण्यात आलेत। नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजेच NPS मध्ये एक नवीन मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क लागू करण्यात आलाय। यामुळे काय होणार तर यामुळे बिगर सरकारी क्षेत्रातील कर्मचारी, कॉर्पोरेट बिझनेसमॅन आणि गिग वर्कर्स एकच पॅन नंबर वापरून अनेक पेन्शन योजनांमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतील। ऑनलाईन गेमिंगची वाढती क्रेज लक्षात घेता आता ऑनलाईन गेमिंगमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी नवीन नियम लागू झालाय। गेमिंग कंपन्यांवर सरकारकडून कडक नजर ठेवली जाईल। फ्रॉड आणि फेक ॲप्सवर बंदी घातली जाईल। यामुळं गेमिंग बिझनेसचं रेग्युलरायझेशन होईल आणि प्लेयर्सला सेफ प्लॅटफॉर्म मिळेल। ऑक्टोबर पासून करण्यात आलेले हे बदल तुम्हाला कसे वाटले? या बदलाचा तुमच्या जीवनावर काय सकारात्मक परिणाम होईल की नकारात्मक परिणाम होईल? तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।